पवारांनी नामांतराचा विषय छेडला. मराठवाड्यात नामांतर विरोधी चळवळ आक्रमक झाली. दलित विरुद्ध मराठा हा संघर्ष टिपेला पोहोचला आणि यातूनच शिवसेना मराठवाड्यातल्या घराघरात पोहोचली. शरद पवार हे पश्चिम महाराष्ट्रापुरते मर्यादित झाले किंवा शिवसेना मराठवाड्यात पोहोचली, यासाठी जी काही महत्त्वाची कारणं होती त्यातलं सर्वाधिक महत्त्वाचं कारण म्हणजे नामांतर चळवळीमुळे मराठा विरुद्ध दलित असं झालेलं वातावरण. त्यामुळे कोणत्याही जातीयवादाचा अंतिम फायदा हा राजकीयच असतो, तोटा फक्त गावगाड्याला होतो. असो तर असाच नवा संघर्ष महाराष्ट्रात उभा राहण्याची चिन्ह तयार झाली आहेत. मराठा आंदोलनातनं सरसकट कुणबी दाखले मागण्याची समोर आलेली मागणी, यातनं ओबीसी आरक्षणावर अतिक्रमण होत असल्याचं चित्र आणि त्यातूनच भुजबळांसारख्या नेत्यांनी ओबीसी आरक्षण बचावच्या माध्यमातून मराठा आंदोलनकर्त्यांच्या विरोधात घेतलेली भूमिका, या संघर्षामुळे ग्राउंडवरती मराठा विरुद्ध ओबीसी हे वातावरण निर्माण होत आहे किंवा ते झालेलं सुद्धा आहे. आजवर मराठा विरुद्ध दलित, मराठा विरुद्ध ब्राह्मण असे संघर्ष होतच होते, पण जर का मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण झाला तर तो तितकाच तुल्यबळ ठरणार आहे. याचे जसे सामाजिक परिणाम दिसून येतील तसेच ते राजकीय सुद्धा असणार आहेत. कारण गावगाड्यात खऱ्या अर्थाने मराठ्यांचा सत्ता स्पर्धक हा ओबीसी आणि ओबीसींचा सत्ता स्पर्धक हा मराठा राहिलेला आहे. राणे समितीच्या अहवालानुसार महाराष्ट्रात 32% मराठा आहे, तर बांठिया समितीनुसार महाराष्ट्रात तब्बल 34% ओबीसी आहे. दोन्ही समाजाच्या संघटनांच्या मते याहून अधिकची आकडेवारी आपापल्या समाजांची आहे. मग अशा वेळी हे दोन समाज एकमेकांच्या समोर आले तर त्याचे राजकीय पडसाद काय असतील? या राजकारणातनं कोणाचा फायदा होईल, कोणाचा तोटा होईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. आजच्या व्हिडिओतनं मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षाचा कोणाला फायदा होईल, कोणाला तोटा होईल, हेच आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. राजकीय फायदा तोटा मांडताना सुरुवात करूया ती महायुतीपासून आणि या महायुतीतला प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या भाजपपासून. महाराष्ट्राचं राजकारण सुरुवातीला ब्राह्मण केंद्री होतं, मात्र शेकापच्या स्थापनेनंतर आणि ब्राह्मणेतर चळवळीनंतर यशवंतराव चव्हाणांसारख्या नेत्यांच्या माध्यमातून काँग्रेसने आपलं राजकारण हे मराठा आणि दलित असं स्वीकारलं. यातनं महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रबिंदूवरती काँग्रेस आणि पर्यायाने मराठा समाज राहिला. या विरोधात भाजपने माधव पॅटर्न आणत माळी, धनगर, वंजारी असा ओबीसी जातसमूह एकत्रित केला. महाराष्ट्र भाजपची मूळ वोट बँक पाहिली तर ती ओबीसी आणि ब्राह्मण अशी दिसते. मात्र 2014 नंतर भाजपने आपली वोट बँक ही व्यापक करत राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा बेस असणाऱ्या महाडिक, विखे पाटील, मोहिते पाटील अशा मराठा नेत्यांना आपल्यात सामावून घेतलं आणि मराठा राजकारण करण्याचा प्रयत्नही केलाय. फडणवीसांच्या काळात देण्यात आलेलं मराठा आरक्षण आणि त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न करण्यात आले. अर्थात प्रस्थापित मराठ्यांना सोबत घेऊन विस्थापित मराठ्यांची मतं घेण्याचं धोरण भाजपने अंमलात आणलं. त्यामुळे भाजपमार्फत आजही एका बाजूला मराठा आरक्षण हे फडणवीसांमुळे शक्य झालं आणि दुसरीकडे जरांगे पाटलांचं व्यासपीठ टाळून ओबीसी आंदोलकांच्या व्यासपीठावर जाणारे फडणवीस यांचं राजकारण घडताना दिसून येतं. आता मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष चिघळला तर भाजपला फायदा आहे का? तर हो, कारण ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात भाजपचा मतदार होताना दिसून येतोय. विशेषतः गेल्या 3 लोकसभा निवडणुकीत ओबीसी मतांची आकडेवारी ही भाजपने 25 पासून 40% नेलेली आहे. पण ही आकडेवारी वाढवताना ओबीसी या स्वतंत्र आयडेंटिटीपेक्षा भाजपने हिंदुत्व अंतर्गत ओबीसी जोडण्याची कामगिरी पार पाडली आहे. मोदींचं ओबीसी असणं, मराठा डॉमिनंट राजकारण दूर करणं हे फॅक्टर सुद्धा ओबीसी वोट शेअर वाढवण्यासाठी भाजपला पूरक ठरलेत. बरं, असं असलं तरी ओबीसी मतांसाठी सरसकट मराठा मतदारांना दुखावणं भाजपला सोपं जाणार नाही. कारण अजूनही एकत्रित ओबीसी अशी मांडणी केली जात असली तरी गावगाड्यातली ही मांडणी एकत्रित अशी नाहीच आहे. मराठा समाजाची संख्या ज्या गावात जास्त आहे तिथला ओबीसी समाज मराठा समाजापेक्षा वेगळी राजकीय भूमिका किमान थेटपणे तरी घेत नाही. मग अशा वेळी सरसकट ओबीसी मतदान सोबत घेणं भाजपला वाटतं तितकं सोपं राहणार नाहीये. अर्थात यासाठी आक्रमक भूमिका घेणारे भुजबळांसारखे नेते भाजपला पूरक ठरताना दिसून येतात. भुजबळांनी अजित पवार गटापेक्षा स्वतंत्र भूमिका घेतली तर उद्या जाऊन आठवलेंप्रमाणे भुजबळांना स्वतंत्रपणे जोडून घेत भाजप आक्रमक स्टँड असलेल्या ओबीसी समाजाला एकत्रित बांधून घेऊ शकतो. भुजबळांसारखे नेते सुद्धा ओबीसी आरक्षणावरून आक्रमक होताना दिसतायत आणि दिसतील सुद्धा. कारण मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळालं तर ते फक्त शैक्षणिक आणि नोकऱ्यांमधलं आरक्षण मिळू शकतं. मराठा समाजाला जर कुणबी प्रमाणपत्र दिली गेली तर मात्र ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा लाभ सुद्धा मराठा समाजाला मिळू शकतो आणि इथनच मराठा समाजाचं राजकारण पुन्हा केंद्रबिंदूवर येऊ शकतो. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी प्रवर्गातनं मराठा समाज राजकारणात येऊ लागला तर ओबीसी प्रवर्गाचं राजकीय आरक्षण हे पूर्णपणे मराठा समाजाच्या कंट्रोलमध्ये जाताना दिसेल
आणि हेच कारण भुजबळांना आक्रमक पवित्रा घेण्यास भाग पाडेल असं म्हणता येतं. असो, तर भुजबळांच्या मार्फत भाजप ओबीसी दुरावणार नाहीत याकडे लक्ष देईलच, पण मराठा दुरावणं भाजपला सहन न होणारं राजकीय गणित आहे. इथे महायुतीला कंट्रोल करतील ते एकनाथ शिंदे, आणि हीच गोष्ट पुढच्या मुद्द्यात आपण पाहणार आहोत की मराठा आणि ओबीसी वादाचा शिंदेंना काय फायदा तोटा सहन करावा लागू शकतो. तर सुरुवातीला मराठवाड्यातल्या दलित मराठा संघर्षाचा शिवसेनेला कसा फायदा झाला ते आपण समजून घेतलं. मराठवाड्यासहित उर्वरित महाराष्ट्रात शिंदेंना शिवसेनेचा बेस टिकवून ठेवायचा असेल तर मराठा राजकारण केंद्रबिंदूवर ठेवूनच तो करावा लागतो. कारण ज्याप्रमाणे माधव पॅटर्न ही भाजपची बेसलाईन आहे, त्याचप्रमाणे विस्थापित मराठा ही शिवसेनेची बेसलाईन आहे. शिंदेंनी बंडखोरी करताना सुद्धा मराठा कार्ड खेळलं होतं आणि शिंदेंना मुख्यमंत्री करण्यात सुद्धा हेच मराठा कार्ड महत्वाचं ठरलेलं दिसलं होतं. अर्थात इथेही मराठा सुटू नये आणि ओबीसी दुरावू नये यासाठीचा संघर्ष शिंदेंना करावा लागतोय. त्यातच फडणवीस गटाकडून शह देण्याची खेळी होत असल्याचं सुद्धा बोललं जात आहे. शिंदेंनी शिवरायांची शपथ घेऊन मराठा आरक्षण देणार असल्याचं विधान केलेलं, तरी सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय शिंदेंच्या विरोधात ओबीसी समाजाला उभं करताना दिसून येतो. मग अशा वेळी मराठा भाजपच्या विरोधात जात असेल तर शिंदे कव्हर करतील, आणि ओबीसी शिंदेंच्या विरोधात जात असेल तर भाजप आणि भुजबळ कव्हर करतील असं राजकारण दिसून येतंय. पण हे काही एका मर्यादेपर्यंत वर्कआउट होऊ शकतं. जेव्हा हा वाद अधिक संघर्षाकडे जाईल तेव्हा दोन्ही पक्षांना ठामपणे भूमिका ही घ्यावीच लागेल, आणि हीच ठाम भूमिका दोन्ही पक्षांकडून एका वर्गाला वजा करताना दिसून येईल. आता या सगळ्यामध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा काय फायदा? कारण एका बाजूला अजित पवार अलिप्त राहिलेत तर दुसरीकडे भुजबळ हे ओबीसी मुद्द्यावरून आक्रमक झालेत. अर्थात भुजबळ किती दिवस अजित पवारांसोबत राहतात हाही मुद्दा आहेच. अजित पवार हे स्वतः शरद पवारांना रिप्लेस करण्याचं राजकारण करू पाहतात. अशा वेळी शरद पवारांचा जो कोर मतदार आहे, जे मतदान आहे, तेच मतदान आपल्याकडे खेचून घेण्याचा संघर्ष अजित पवारांना करावा लागणार आहे. अशा वेळी त्यांची प्रमुख मदार असणार आहे ती म्हणजे त्या भागातील तुल्यबळ नेत्यांवरती. म्हणजे कितीही संघर्ष होऊ द्या, बीड मधून धनंजय मुंडे निवडून येतील यावरती अजित पवार फोकस करताना दिसून येत आहेत. बरं, असं असलं तरी राष्ट्रवादीचा मूळ बाज असणारा मराठा मतदार दुरावला जाणार नाही याची काळजी अजित पवारांना करावी लागणार आहे. भुजबळ आक्रमक झाले आणि त्यांनी अजित पवारांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला तर त्याचा फटका अजित पवारांनाच बसू शकतो. शरद पवार असताना भुजबळांनी हे धाडस केलं असं मत राष्ट्रवादीचा मराठा मतदार अधोरेखित करू शकतो. तर त्यासोबत भुजबळांसोबत राष्ट्रवादीचा ओबीसी मतदार सुद्धा जाऊ शकतो. राष्ट्रवादीचा कोर मराठा मतदार सत्तेतल्या अजित पवारांवर नाराज झाला तर तो मात्र शरद पवार किंवा एकनाथ शिंदे अशा दोन्ही नेत्यांकडे कायमचा शिफ्ट होऊ शकतो, हे मात्र नक्की आहे. आता महायुतीनंतर नंबर लागतो तो महाविकास आघाडीचा. महाविकास आघाडीतला प्रमुख घटक आहे तो म्हणजे काँग्रेस. वास्तविक देश पातळीवर शिफ्ट झालेला ओबीसी मतदार हा सॉफ्ट हिंदुत्वामुळे नाही तर ओबीसी फॅक्टरवरतीच आपल्याकडे ओढला जाईल याची जाणीव काँग्रेसला 2019 नंतर अधिक झालेली आहे. अशा वेळी ठिकठिकाणी ओबीसी मुख्यमंत्री, ओबीसी प्रदेशाध्यक्ष देण्याची कामगिरी ही काँग्रेस करते. राहुल गांधी कधी कुली म्हणून समोर येतात तर कधी ट्रक चालक, गॅरेजवाल्यांमध्ये ते मिसळताना दिसतात. एक प्रकारे हे नरेटिव्ह शहरातल्या आधुनिक अलुतेदार बलुतेदारांना जोडण्याचाच प्रकार आहे. नितीश कुमारांनी आणलेला जाती आधारित जनगणनेचा मुद्दा असो की काँग्रेसने ओबीसी समाजाचं आक्रमक राजकारण करण्यास केलेली सुरुवात असो, याचा फटका एक प्रकारे भाजपलाच बसू शकतो. सध्या तरी मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष झाला तर उर्वरित ओबीसी एक गठ्ठा आपल्याकडे येऊ शकतो असं गणित जरी भाजप लावत असली तरी इथेच काँग्रेस ओबीसी मतदार आपल्याकडे खेचून भाजपला अजूनच अडचणीत टाकू शकतो. वडेट्टीवार यांच्यासारख्या नेत्यांनी भुजबळांप्रमाणे आक्रमक धोरण न स्वीकारता एका बाजूला शांतपणे ओबीसी संघटनांना एकत्रित करण्याचं काम सुरू केलंय असं बोललं जाते. तर अर्थात काँग्रेस आक्रमक होत असेल तर भाजपला निश्चितपणे इथे फटका बसू शकतो. आता त्यानंतरचा नंबर लागतो तो शरद पवारांचा. शरद पवारांना जातीचं राजकारण कळतं असं म्हटलं जात असलं तरी मराठवाडा नामांतराचा राजकीय तोटा यापूर्वी पवारांना सहन करावाच लागलाय. त्यामुळे पवार आता या राजकारणातनं कसे बाहेर पडतात हे पाहणं महत्वाचं आहे. जर का मराठा आरक्षणाचा विषय झाला नसता अथवा मराठा विरुद्ध ओबीसी हा मुद्दाच अधोरेखित झाला नसता तर शरद पवारांना सहानुभूतीचं वारं रेटता येणं सोपं होतं. शरद पवार आज विरोधात असले तरी वर्षानुवर्ष मराठा समाजाला आरक्षण न देण्यात त्यांचीच भूमिका होती असं नेरेटिव्ह तयार करण्यात यश मिळत असलेलं दिसून येते. अर्थात ही गोष्ट जितकी आक्रमकपणे समोर येईल तितका शरद पवारांना
मराठा मतदारांच्या फॅक्टरवरती तोटा सहन करावा लागू शकतो. त्याच सोबत ओबीसी वोट बँक पवारांनी खेचून घेण्याचा प्रयत्न केला तर सुद्धा त्यांना तोटाच होईल असं दिसून येतं. अर्थात पवार यातनं मार्ग कसा काढतात ते पवार खेळीतनं स्पष्ट होणार आहे. तुर्तास तरी ओबीसी विरुद्ध मराठा हे वातावरण पवारांसमोर अचानकपणे आलेला डाव म्हणूनच पाहता येतं. आता पवारांनंतर नंबर लागतो तो ठाकरे गटाचा. जी गोष्ट पवारांना लागू होतीये तीच ठाकरे गटाला सुद्धा. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण आणि त्यामागची केंद्र सरकारची जबाबदारी असं म्हणत ठाकरे गटाने एका दगडात दोन पक्षी मारण्याचे प्रयत्न केले. एकतर केंद्राला जबाबदार धरलं तर इंडिया आघाडीत ठाकरे गटाचं महत्व वाढू शकतं. शिंदेंसमोर अडचणी निर्माण होऊ शकतात आणि ओबीसी दुरावण्याची भीती सुद्धा राहत नाही. पण ही सेफ भूमिका ठाकरे गटाला डॅमेज करणारी सुद्धा ठरू शकते. मराठवाड्याच्या कोरमध्ये शिंदे मराठा आरक्षणामुळे पॉप्युलर झाले तर ठाकरे गट मराठवाड्यातनं कायमचा बॅकफुटवर जाऊ शकतो. मात्र त्याचवेळी पंकजा मुंडेंसारख्या नाराज नेत्यांना हेरून सॉफ्ट ओबीसी राजकारण करण्याचा सुद्धा प्रयत्न करू शकतो. अर्थात नेमकं काय होतं हे शरद पवार आणि ठाकरेंना समजून घेऊनच पुढची धोरणं आखावी लागताना दिसून येतात. थोडक्यात पाहायचं तर मराठा विरुद्ध ओबीसी हे राजकारण सुरू झालं तर त्याचा व्यक्तिगत पातळीवरचा लाभ हा छगन भुजबळांना होताना दिसतोय. मात्र पक्षीय पातळीवर बेरीज करणं आणि वजाबाकी होऊ न देणं हे कोणालाच परवडताना दिसून येत नाहीये. दुसरीकडे मराठा आणि ओबीसी यांची तुल्यबळ स्पर्धा पाहता ही स्पर्धा संघर्षाच्या बिंदूवर गेली तर त्याचा मोठा फटका महाराष्ट्राच्या समाजकारणाला बसू शकतो हे मात्र नक्की आहे. त्यामुळे असा संघर्ष वेळीच मिटणं हेच एका अर्थाने महाराष्ट्राचं भलं करणार आहे असं म्हणता येईल. तुम्हाला या संघर्षाबद्दल काय वाटतं? तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.